तर आता चाललोय माझ्या मित्राकडे. तर अशा पद्धतीने बटाटो लागले. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला शेतामध्ये काहीच काम नाही आहे. म्हणजे सकाळी काही काम नाही आहे. संध्याकाळी आपल्याला जे महत्त्वाचं काम आहे, मक्यावरती जी लष्करी अळी पडली आहे त्याच्यावरती आपल्याला कीटकनाशकची फवारणी घ्यायची आहे. म्हणजे आज दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा टाइमपास करायचा आता हाच विचार चाललाय. बघू, जर मित्र जर माझ्या शेतात असेल तर मग त्याच्याकडे जायचा विचार चाललाय. त्याचा बटाटो काढायचं काम चालू आहे. मग जाऊन बघूया त्याचा बटाटा कसा आलाय, उत्पन्न किती निघायला लागले बघूया त्याचं जाऊन. आणि दुसरं, मी तुम्हाला म्हणजे काल कोल्हापूरला गेलो होतो आणि लष्करी अळीवरती मी कुठलं औषध आणलंय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्याने काय होईल हे सुद्धा तुम्हाला मी त्याची माहिती थोडीफार देतो. तर आता मी तुम्हाला दाखवतो मी काल कुठलं औषध आणलं होतं. मी एक 2-3 प्रकारची औषध आणली होती. एक तणनाशक आणलं होतं आणि मक्यावरती लष्करी अळी जी पडली त्याच्यावरती आणलं होतं. आणि मान्या बघा आमचा झोपलाय निवांत. तर हे 2 प्रकार आहेत, दाखवतो मी तुम्हाला. आता त्यातील काल तर मारून झालंय, आपण तणनाशक मारलेलं आहे. हे एक औषध आहे, त्यांनी लष्करी अळीवरती दिलेलं आहे. आणि हे दुसरं आहे स्टिकर. तर अशी 2 औषध त्यांनी मला दिलेले आहेत. म्हटले याची फवारणी करा, लष्करी अळीचा प्रमाण कमी होऊन जाईल म्हणून. तर आता बघूया, संध्याकाळी आपल्याला फवारणी करायची आहे. आता बघतो, मित्राला पहिला फोन लावतो, तो असेल तर मग त्याच्या शेतात जाऊया. आता मी माझ्या मित्राला फोन केला होता, तो आहे शेतामध्ये. तर जाऊया, त्याच्याकडे जाऊया आणि तो काय करते पहिला ते पाहूया. आणि त्याच्याकडून इंजेक्टर घेऊन यायचं आहे, कारण की आपल्याला खत सुद्धा सोडायचं आहे आज. तर आता चाललोय माझ्या मित्राकडे. कुठेतरी बाहेर जायच्या अगोदर त्याच्याकडून इंजेक्टर घेऊन येतो, नाहीतर पुन्हा आजचा काम उद्या ढकलावं लागेल. मला आज खत सोडावंच लागणार आहे. तर आता आलोय मी माझ्या मित्राच्या शेतात. बघू शकता शेत त्याचं थोडं आत आहे अजून. त्या शेतात जायला रस्ता नाही आहे, असं पायवाटातून जायला लागतं. बघूया काय करता येईल. तर आता त्यांनी काय केले, शेणखत केले काय? शेणखत कुजवलंय. काय काय केलंय? कल्चर टाकले त्याला. सल्फेट कल्चर कल्चर टाकले. कुजवायचं कल्चर. गांडूळ तयार झाला. गांडूळ रात्री सोडलेला नाही तरी पण तयार झाला. आणि आता भरणीला घालणार. भरलेला या प्लॉटमध्ये त्यांनी ऊस लावण केले, ऊसाची, आणि त्यामध्ये आंतरपीक बटाटो घेतलेला. आणि हा संपूर्ण प्लॉट हा सेंद्रिय पद्धतीने केलेला आहे. याच्यात रासायनिक खत अजून काही सोडलेलं नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मी बटाटो कसा आलाय. सगळे सेंद्रियच आहे ना, संपूर्ण प्लॉट हा सेंद्रिय आहे. अर्धा बटाटा काढून झालाय आणि अर्ध्यातून इकडे अजून शिल्लक आहे. आणि आतापर्यंत बटाट्याचे 10,000 रुपये झालेत. आता ही सुद्धा आळवणी चालू आहे सेंद्रिय पद्धती. आता ही आळवणी झाल्यानंतर इंजेक्टर घेऊन मी जाईन आणि मग युरिया सोडायचा आहे, ते युरिया सोडायचं काम करेन. तर अशा पद्धतीने बटाटो लागले. साईज बघा बटाटोची थोडी मोठी आहे. आणि हे सर्व सेंद्रिय पद्धतीने केलं, याला रासायनिक अजिबात काही नाही घातलंय.
एका जाळीला किलोभर होईल की हे? तर अशा पद्धतीने संपूर्ण सेंद्रिय प्लॉट आहे हा. आता इथून पुढे काय रासायनिक घालणार का उसाला तरी? तर आत्ता जो हा बटाटो होता, हा बटाटोच फक्त यांनी सेंद्रिय पद्धतीने केला आहे. आणि आता म्हणतात ऊसासाठी थोडंफार रासायनिक घालणार आहे. म्हणजे 50% रासायनिक आणि 50% सेंद्रिय अशा पद्धतीने हा प्लॉट करणार आहे. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आता तयार झालोय आणि खाली चाललोय शेतामध्ये. मक्यावरती जी लष्करी अळी पडली त्याच्यावरती आता फवारणी करायची आहे. सगळी तयार आहे. पंप ठेवलाय. आता पंप घ्यायचा आहे, ते सरळ खाली जाऊन शेतात पहिला फवारणी करूया. वारा थोडा जास्त आहे, त्यामुळे फवारणी करायची की नाही असा विचार चालला होता. पण आता थोडं वाटतंय की वारा कमी झालाय. तर चाललोय खाली आता. भेटूया सरळ शेतात जाऊन भेटूया आता. तर आता चाललोय खाली शेतामध्ये. पंप घेतलेला आहे आणि औषध सुद्धा आता घेतलेलं आहे आणि आता चाललोय. हे 75-27 ऊस आणलं होतं मित्राकडून. 75-27 ऊसाच्या थोड्या कांड्या घेतल्या होत्या, त्या इथं लावलंय. आडसाली ज्यावेळी करणार आहे त्यावेळी एक प्लॉट मी 75-27चा करणार आहे. त्यामुळे त्यावेळी बियाण्यासाठी इथं तेवढाच थोडंफार लावलेलं आहे. तर चला आता पहिला जाऊया खाली. जाऊन बॅरेल भरायचं आहे. पाणी नाही आहे बॅरेलमध्ये. ऊन कमी यायच्या अगोदर जाऊन सौर ऊर्जेची मोटर चालू केली पाहिजे. तर मित्रांनो, आता आलोय खाली प्लॉटमध्ये आणि चाललोय आता. पहिला मोटर चालू करतो, बॅरेल भरायचं आहे. आणि काल तणनाशक मारलं होतं या प्लॉटवरती. आणि विहीर बघा, पाणी पूर्ण संपलेलं आहे आज. आज दिवसभर मोटर चालू होती त्यामुळे पाणी संपले. आणि आता आलोय सौर ऊर्जेजवळ. आता मोटर चालू केलेली आहे. पहिलं पाणी भरून घेतो, बॅरेल भरून घेतो आणि मग औषध फवारणी चालू करतो. आणि ही आडसाल, त्याला सुद्धा आता 1-2 दिवसात पाणी लावायचं आहे. तर मित्रांनो, आता पंप भरून झालेला आहे आणि चाललो आहे आता फवारणी करण्यासाठी. औषध जे आणलं आहे ते फक्त एका पंपाला 10 ग्रॅम वापरायचं आहे. त्यामुळे ते एकदम हार्ड औषध आहे. आता प्लॉटमध्ये जातो, तोंडाला रुमाल बांधतो पहिला, कारण की सेफ्टी सर्वात महत्त्वाची आहे. आणि मग फवारणी चालू करतो. मित्रांनो, आता पहिला पंप मारून झालेला आहे. आता चाललोय दुसरा पंप तयार करायला. या प्लॉटमध्ये साधारण 8 ते 9 पंप लागतील असा माझा अंदाज आहे. बघूया आज अंधार पडेपर्यंत किती होतं ते. आज केवढे होते बघायचं, नाही तर मग उद्या संध्याकाळी पुन्हा मारावं लागणार. तर मित्रांनो, आता 4 पंप मारून झालेले आहेत आणि अंधार पडत असल्यामुळे आता आजचं मी इथंच थांबवतो आहे. आता जातो वरती घरी आणि हातपाय धुवून फ्रेश होऊया. आज काय आता पुढचा पंप मारू शकत नाही. आता उद्या संध्याकाळीच राहिलेलं सगळं मारायचं आहे.
अजून अर्धा झालेला नाही तर आणि 4 पंप झालेत। याचा अर्थ मला असं वाटते की 10 ते 11 पंप लागतील ह्या प्लॉटला। तर बघू आता उद्या किती होतं। आता मित्रांनो जाऊया वरती, शेतातल्या घरात जाऊया, हातपाय धुवून जरा फ्रेश होऊया आणि मग भेटतो तुमच्याशी। आता आलोय आणि हातपाय धुवून फ्रेश झालोय। तर आता जे अर्ध प्लॉट राहिला आहे तो फवारणी करायचा, तो आता उद्या संध्याकाळी करेन। आणि आजचा हा व्हिडिओ सुद्धा आपण इथे शेवट करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं, काय वाईट वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।